नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या आणि रंजक विषयावर बोलणार आहोत. भारताचं ऊर्जा स्वतंत्र मिळवण्याचं एक मोठं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्या अणुऊर्जेच्या जुन्या योजनेला एक नवीन शॉर्टकट कसा मिळू शकतो हे आज आपण समजून घेऊया. आता विचार करा, ज्या देशाकडे अणुइंधनाची नैसर्गिकरित्या कमतरता आहे, तो देश अणुऊर्जेवर आपलं भविष्य कसं काय घडवू शकेल? हाच तो प्रश्न आहे ज्याने अनेक दशकांपासून भारताच्या संपूर्ण अणु कार्यक्रमाला दिशा दिली आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी भारतातला एक विरोधाभास पाहावा लागेल. आपल्याकडे अणुभट्ट्यांसाठी लागणारं पारंपरिक इंधन म्हणजे युरेनियम खूप मर्यादित प्रमाणात आहे, पण त्याचवेळी भविष्यातील इंधन मानलं जाणारं थोरियम त्याचे मात्र प्रचंड साठे आहेत. आणि याच समस्येवर भारताने आपली एक अनोखी रणनीती तयार केली. तर या समस्येवर तोडगा म्हणून भारताने एक जबरदस्त आत्मनिर्भर योजना तयार केली. आपण याला ऊर्जा स्वातंत्र्याकडे जाणारं एक 3 टप्प्यांचं रॉकेटच म्हणू शकतो. तर ही 3 टप्प्यांची योजना नक्की आहे तरी काय? चला सोप्या भाषेत पाहूया. पहिला टप्पा आहे पायाभरणीचा. यात आपण नैसर्गिक युरेनियम वापरून वीज आणि सोबतच प्लुटोनियम तयार करतो. मग येतो दुसरा टप्पा विस्तारकाचा. यात त्या प्लुटोनियमचा वापर करून इंधनाचा साठा अनेक पटींनी वाढवला जातो. आणि शेवटी तिसरा टप्पा, जो भविष्याचा आहे. यात आपण आपल्याकडच्या थोरियमचा वापर करून दीर्घकाळासाठी ऊर्जा मिळवतो. या संपूर्ण योजनेचा पाया किंवा म्हणूया कणा आहेत दाबयुक्त जड पाण्याच्या अणुभट्ट्या म्हणजेच PHWRs. भारताच्या अणु कार्यक्रमात पहिल्या टप्प्यामध्ये यांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे. सगळं काही अगदी ठरल्याप्रमाणे सुरू होतं, पण मग गोष्टीत एक ट्विस्ट आला. एक असा अडथळा ज्यामुळे संपूर्ण योजनेच्या वेळेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आणि अडचण नेमकी काय होती? तर योजनेचा जो दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा विस्तारक टप्पा होता, तोच खूप मागे पडला. आणि यामुळे थोरियमवर आधारित तिसऱ्या टप्प्याला खूप जास्त उशीर होण्याची चिन्ह दिसू लागली. हा विलंब किती गंभीर आहे हे अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांच्या शब्दांतूनच जास्त स्पष्ट होतं. ते म्हणतात की फास्ट अणुभट्ट्यांची क्षमता आपल्याला हवी तेव्हा योग्य वेळी तयार होण्याची शक्यता कमी आहे. पण म्हणतात ना, गरजेतूनच नवनवीन शोध लागतात. याच अडथळ्यातून एक नवीन, एकदम हुशार मार्ग समोर आला आहे. एक शॉर्टकट जो हा अडथळा पार करून आपल्याला थेट तिसऱ्या टप्प्याकडे नेऊ शकतो. आता हे कसं शक्य झालं? तर बघा, आपल्या पहिल्या टप्प्यातल्या PHW अणुभट्ट्यांची संख्या आता बरीच वाढली आहे आणि त्या आता बाहेरून आणलेल्या युरेनियमवर चालतात. आणि याच गोष्टीनं एक अनपेक्षित संधी निर्माण केली आहे. आणि ही संधी नेमकी काय आहे हेच अनिल काकोडकर यांनी अचूकपणे दाखवून दिलं आहे. त्यांच्या मते याच सध्याच्या अणुभट्ट्यांचा वापर करून आपण थोरियम योजनेला जबरदस्त गती देऊ शकतो. बरं, मग ह्या शॉर्टकटसाठी लागणारं सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे? ते आहे हॅल्यू, एक प्रगत अणुइंधन. याला थोरियमसोबत वापरून आपल्या सध्याच्या अणुभट्ट्यांमध्येच थेट तिसऱ्या टप्प्याची सुरुवात करता येऊ शकते. तर आता जुना मार्ग आणि हा नवा शॉर्टकट यातला फरक पाहूया. मूळ योजनेनुसार आपल्याला दुसऱ्या टप्प्याची म्हणजे फास्ट ब्रीडर अणुभट्ट्यांची वाट बघावी लागली असती, जी एक खूप लांबची आणि आता रखडलेली प्रक्रिया आहे. पण ह्या नव्या मार्गात काय होतं? आपण आपल्या सध्याच्याच अणुभट्ट्या वापरतो आत्ताच, आणि त्यात HALU सोबत थोरियम वापरून तिसरा टप्पा खूप लवकर सुरू करतो. हा एक प्रचंड मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. ठीक आहे, मग या नव्या दृष्टिकोनाचे फायदे काय आहेत आणि हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करावं लागेल? चला पाहूया. या नव्या मार्गाचे फायदे पाहिले तर ही एक विन विन सिच्युएशन आहे. एकतर आर्थिक फायदा आहे, म्हणजे एकूण इंधनाचा खर्च कमी होतो. दुसरा म्हणजे सुरक्षितता वाढते. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊर्जा स्वतंत्राचं आपलं ध्येय लवकर गाठता येतं. आणि हे सगळं शक्य होतं आपल्या सध्याच्याच अणुभट्ट्यांमध्ये. आणि यातली सगळ्याच आश्चर्याची गोष्ट सांगू का? हा जो नवीन प्रगत मार्ग आहे ना, तो पारंपरिक मार्गापेक्षा प्रत्यक्षात स्वस्त आहे. हो, बरोबर ऐकलं. HALU थोरियम इंधनाचा खर्च नैसर्गिक युरेनियम वापरण्यापेक्षाही कमी येतो.
अर्थातच एवढी मोठी योजना प्रत्यक्षात आणायची म्हणजे मोठी तयारी करावीच लागणार. 2047 पर्यंत हे लक्ष गाठायचं असेल तर दरवर्षी साधारण 3 गिगावॉट इतकी क्षमता वाढवावी लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर दरवर्षी 5 ते 8 नवीन अणुभट्ट्या, आणि यासाठी प्रचंड आर्थिक गुंतवणूक लागेल. शिवाय फक्त NPCILच नाही तर खासगी कंपन्यांनाही यात सहभागी व्हावं लागेल. पण हा सगळा खटाटोप करायचा का? याचं उत्तर अनिल काकोडकर यांच्याच शब्दांत आहे. त्यांचं ध्येय स्पष्ट आहे: विकसित भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वयंपूर्ण होणं. ही सगळी तांत्रिक योजना त्याच मोठ्या राष्ट्रीय स्वप्नाशी जोडलेली आहे. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो: अणुऊर्जेच्या योजनेतला हा बदल, हा शॉर्टकट भारताच्या स्वच्छ ऊर्जेच्या भविष्याची आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा स्वातंत्र्याची गुरुकिल्ली ठरू शकतो का? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.